नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपलं स्वागत. आज आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चीनला अचानक आपल्याच लोकसंख्येची इतकी भीती का वाटू लागलीये? चीनमध्ये सध्या एक वेगळंच चित्र दिसतंय. सरकार लोकांना अक्षरशः विनवतंय की मुलं जन्माला घाला. त्यासाठी सबसिडी, कॅश पैसे, मोफत डिलिव्हरी, प्री-स्कूल सगळं काही दिलं जातंय. आणि गंमत म्हणजे याच्या अगदी उलट गर्भनिरोधकांवर टॅक्स लावला जातोय. सोशल मीडियावर तर याचे भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे हेच सगळं दाखवत आहेत. पण मग प्रश्न पडतोच की चीनसारखा देश, तिथली संपूर्ण सरकारी यंत्रणा मुलाबाळांसारख्या इतक्या वैयक्तिक गोष्टीवर आपलं सगळं लक्ष का बरं केंद्रित करत असेल? याचं उत्तर गंमत म्हणजे या एका चार्टमध्ये लपले. आता जरी हा रिकामा दिसत असला तरी विश्वास ठेवा, हा एकच चार्ट चीनच्या भविष्यावर घोंगावणाऱ्या एका भयंकर धोक्याची गोष्ट सांगतो. पण हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला एक एक करून गोष्टी उलगडाव्या लागतील. तर मग हा चार्ट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. त्या धोरणाकडे जावं लागेल ज्यानं या सगळ्याच संकटाचा पाया रचला. आणि ते धोरण होतं वन चाइल्ड पॉलिसी, म्हणजेच एक मूल धोरण. आणि गंमत म्हणजे हे धोरण काही खूप विचार करून, लांबचा विचार करून आखलेलं नव्हतं. नाही, ही तर एका विशिष्ट परिस्थितीत चुकीच्या माहितीच्या आधारावर दिलेली एक टोकाची प्रतिक्रिया होती. झालं असं की आधी एक भयंकर दुष्काळ पडला, त्यानंतर मुलांच्या जन्माचा जणू स्फोटच झाला, म्हणजे बेबी बूम. आणि मग एका चुकीच्या अंदाजामुळे पूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं. या धोरणाची अंमलबजावणी इतकी कठोर होती की विचारू नका, अगदी हिंसक पद्धतीने. यामुळे तब्बल 30 कोटींपेक्षा जास्त गर्भपात करायला भाग पाडण्यात आलं आणि 1989 पर्यंत तर देशातल्या 1/3 विवाहित महिलांची सक्तीनं नसबंदी करण्यात आली होती. चला तर मग आता पुन्हा त्या आपल्या रहस्यमयी चार्टकडे येऊ. आता वेळ आलीये हे कोडं उलगडण्याची, की हा चार्ट नक्की दाखवतो तरी काय आणि चीनचे नेते याला इतकं का घाबरतात. तर हा चार्ट मोजतो डिपेंडन्सी रेशिओ. आता हा काय प्रकार आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा कुठल्याही देशाच्या आर्थिक तब्येतीचा रिपोर्ट कार्ड आहे. म्हणजे प्रत्येक अवलंबून असणाऱ्या माणसामागे, मग ते लहान मुलं असोत किंवा वृद्ध, त्यांना सांभाळणारे किती कमवते हात आहेत हे यावरून कळतं. आणि जितके जास्त कमवते हात तितका देश जास्त श्रीमंत. आता बघा, चीनचा आजचा रेशो आहे 45 आणि ह्या आकडा खरं तर खूपच चांगला आहे, एकदम हेल्दी. ह्याच कारणामुळे चीनच्या इकॉनॉमीचं इंजिन इतक्या जोरात धावतंय, कारण त्यांच्याकडे काम करणारी मोठी लोकसंख्या आहे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक कमी आहेत. याउलट आपण फ्रान्सकडे बघितलं तर त्यांचा रेशो आहे 63 आणि तिथे हा आकडा म्हणजे राष्ट्रीय संकट मानलं जातंय, कारण यामुळे त्यांच्या आरोग्य आणि सामाजिक सेवांवर प्रचंड दबाव येतो. आणि यापेक्षाही वाईट अवस्था आहे जपानची. तिथे हा रेशो आहे 70 आणि हा आकडा तिथे म्हणजे आर्थिक मंदी, कमी होणारी लोकसंख्या आणि देशाची अधोगती याचं प्रतीक बनलं आहे. तर हे आकडे जरा लक्षात ठेवूया. 45 म्हणजे एकदम छान, हेल्दी. 60 ते 65 म्हणजे राष्ट्रीय संकट. 70 म्हणजे देशाचा ऱ्हास सुरू झाला. आणि 80 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. हा तोच आकडा आहे ज्याला घाबरून चीनने ते एक मूल धोरण लागू केलं होतं. आता होतंय काय की त्या एक मूल धोरणामुळे फक्त एकच मूल असलेल्यांच्या पिढ्यानपिढ्या तयार झाल्या आणि आता हीच पिढी स्वतः कमी मुलांना जन्म देत आहे. यामुळे चीन एक अशा चक्रात अडकलाय ज्याला डेमोग्राफिक डेट स्पायरल म्हणतात. तर मग भविष्यात काय होणार? संयुक्त राष्ट्रांचा अंदाज ऐकला तर धक्काच बसेल. 2050 पर्यंत चीनचा डिपेंडन्सी रेशो पोहोचेल 70 वर, म्हणजे बरोबर त्या आकड्यावर जिथे आज जपान आहे, राष्ट्रीय ऱ्हासाच्या पातळीवर. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. संकट इथेच थांबणार नाहीये, ते अजून वेगाने वाढणार आहे. 2075 पर्यंत हाच आकडा 99 वर जाईल. विचार करा, म्हणजे प्रत्येक एका काम करणाऱ्या माणसामागे जवळपास एक निवृत्त माणूस असेल. आणि सर्वात भयानक अंदाज आहे 2100 सालचा. तो आकडा आहे 128. फक्त एकदा विचार करा, एकेकाळी 80च्या आकड्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हटलं गेलं होतं आणि हा आकडा तर त्याच्या खूप खूप पुढे आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर ज्या तरुण आणि काम करणाऱ्या लोकसंख्येने चीनी शतकाचं स्वप्न दाखवलं होतं, तिची जागा आता एक प्रचंड मोठी अवलंबून असलेली म्हणजे निवृत्त लोकसंख्या घेईल. देशाचं जे आर्थिक गणित आहे ते पूर्णपणे उलटं होणार आहे. मग यावर उपाय काय?
हा प्रश्न उरतोच. जबरदस्ती करून तर मुलांना जन्म घालायला लावू शकत नाही. आणि पैशाचं आमिष दाखवूनही काही होत नाही हे तर इतर देशांनी दाखवून दिलंय. दक्षिण कोरियानं तर तब्बल 200 अब्ज डॉलर खर्च केले, पण काहीही उपयोग झाला नाही. पण एक उपाय आहे जो अनेक देशांनी वापरला आहे. तो म्हणजे इमिग्रेशन, म्हणजे स्थलांतर. अमेरिका, फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांमुळे लोकसंख्येचा बॅलन्स टिकून आहे. पण चीनचं चित्र याच्या अगदी उलट आहे. तिथे बाहेरून येणाऱ्यांचं प्रमाण जवळजवळ 0 आहे. त्यामुळे त्यांचा जो जन्मदर कमी होतोय तो भरून काढायला दुसरा काही मार्गच नाहीये. आणि यामुळेच चीनचं नेतृत्व एका मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडलं आहे. त्यांच्यासमोर 2च पर्याय आहेत. एक, आपली हुकुमशाही, सामाजिक नियंत्रण आणि तथाकथित वंशिक शुद्धता टिकवून ठेवायची आणि देशाचं लोकसंख्याशास्त्रीय भविष्य धोक्यात घालायचं. किंवा दुसरा पर्याय, देशाचं भविष्य वाचवण्यासाठी बाहेरच्या लोकांना देशात येऊ द्यायचं, सामाजिक बदल स्वीकारायचे, पण असं करताना स्वतःच्या राजकीय सिस्टीमला धोका निर्माण करायचा. तर मग निवड अगदी स्पष्ट आहे. त्यांना काय वाचवायचं आहे? आपली राजकीय प्रणाली की आपला देश? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर चीनच्या भविष्याची दिशा ठरवेल.